दीप्ती उच्च शिक्षित होती, इंजिनियर होती, स्वतःच्या पायावर उभी होती. पण तरीही तिला जगता आलं नाही. कारण छळ करणारे कोणीच रस्त्यावरचे गुंड नव्हते, तर सरपंच सासू, शिक्षक सासरे आणि स्वतःचा नवरा होता. आज सांगतोय उरळी कांचनजवळ घडलेलं एक असं प्रकरण जिथे हुंडा, वंशाला दिवा, गर्भपात आणि सत्तेचा माज यांनी एका विवाहितेचा जीव घेतला. ही गोष्ट आहे दीप्ती मगर चौधरीची. दीप्ती मगर चौधरी उच्च शिक्षित इंजिनियर, स्वप्न पाहणारी, संसार सुखी करण्याची इच्छा असलेली एक सामान्य मुलगी. 23 नोव्हेंबर 2022 रोजी थेऊर येथे दीप्तीचा विवाह रोशन चौधरी याच्याशी झाला. सासर सोरतापवाडी, उरळी कांचनजवळ. सासू गावची सरपंच, सासरे शिक्षक म्हणजे समाजात मान सन्मान असलेलं कुटुंब. पण घराच्या चार भिंती आड माणुसकीचा संपूर्ण अभाव. लग्नाला अवघा महिना झाला नाही आणि दीप्तीच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला. पती रोहन चरित्रावर संशय यायला लागला. सासरच्यांकडून टोमणे सुरू झाले. तू सुंदर नाहीयेस, तुला स्वयंपाक येत नाही, शेतात राबवणाऱ्या बाया यावरून बऱ्या. मानसिक छळ, शारीरिक छळ आणि अपमानाची रोजची मालिका. दीप्तीला पहिली मुलगी झाली. या घरात मुलगी जन्माला येणं म्हणजे आनंद नव्हता, तर नाराजी होती. वंशाला दिवा हवा होता. मुलगी नको होती. पती रोहनने सांगितलं, एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडलाय. माहेरून 10 लाख रुपये मागितले. मुलीला त्रास नको म्हणून आई-वडिलांनी पैसे दिले. पण हाव इथेच थांबली नाही. लग्नात गाडी दिली नाही असं म्हणत चारचाकी गाडीसाठी पुन्हा मागणी. माहेरच्यांनी तब्बल 25 लाख रुपयाची रोख रक्कम दिली. एकूण 35 लाख रुपये देऊनही छळ मात्र थांबला नाही. लग्नात दीप्तीला सुमारे 50 तोळे सोनं श्रीधन म्हणून मिळालं होतं. चोरीची भीती दाखवून सासू-सासऱ्यांनी सगळे दागिने काढून घेतले. नंतर विचारणा केल्यानंतर सांगितलं की हे दागिने बँकेत गहाण ठेवलेत. श्रीधन म्हणजे स्त्रीचं रक्षण, संरक्षण आणि तेच हिरावून घेतलं गेलं. नोव्हेंबर 2025ला दीप्ती 5 महिन्याची गर्भवती होती. सासरच्यांनी सांगितलं, आम्हाला वंशाला दिवा हवा आहे. तिला गर्भलिंग निदानासाठी भाग पाडलं. बाळ मुलगी असल्याचं कळताच दीप्तीचा विरोध झुगारून जबरदस्तीनं गर्भपात केला गेला. हा फक्त गर्भपात नव्हता, तो दीप्तीच्या मनाचा खून होता. त्या दिवसापासून ती पूर्णपणे खचली. ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी गावच्या सरपंच झाल्या. निवडणूक, मिरवणूक, प्रतिष्ठा यासाठी पुन्हा दीप्तीकडे पैशाची मागणी. नकार दिल्यावर पती, सासू-सासरे, दीर सर्वांनी मिळून तिला मारहाण केली. माहेरच्या रो हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठीही दबाव टाकण्यात आला. अखेर 25 जानेवारी रविवारी रात्री सततचा छळ, अपमान, अन्याय याला कंटाळून दीप्तीने गळफास घेतला. सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीसमोर तिने हे टोकाचं पाऊल उचललं. दीप्तीची आई हेमलता मगर यांच्या तक्रारीवरून पती, सासू-सासरे आणि दीर सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरोळी कांचन पोलीस तपास करत आहेत. पण प्रश्न असा आहे की दीप्ती इंजिनियर होती, शिक्षित होती, तरीही वाचू शकली नाही. मग अशा किती दीप्ती आजही गप्प आहेत? हुंडा घेणं गुन्हा आहे, गर्भपात गुन्हा आहे, मानसिक छळ गुन्हा आहे आणि सत्ता, पद, प्रतिष्ठा गुन्हा झाकू शकत नाही. आज आवाज उठवला नाही तर उद्या पुन्हा एखादी दीप्ती मरेल. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.